ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं, इथे सचिन आता एका गोडाऊनमध्ये बेशुद्ध होण्याचं नाटक करतो. तिथे अर्जुन येतो आणि सचिनला घरी घेऊन जातो. आणि सचिन आता सगळ्यांसमोर असं काही नाटक करत असतो की जणू काही त्याला साक्षी शिखरेने किडनॅप करून ठेवलं होतं, साक्षीने त्याला मारलं होतं. अशा पद्धतीचं नाटक इथे आता सचिनने केलेलं असतं. पण प्रेक्षकांनो, या नाटकामध्ये सचिनने साक्षीची मदत घेतलेली असते. पण आता साक्षीला कुठे माहिती असतं की सचिन आता तिलाच या प्रकरणामध्ये अडकवणार आहे ते. तर येणाऱ्या भागामध्ये स्वतःची कातडी वाचवण्यासाठी सचिनने साक्षीला फसवलेलं असतं. अर्जुन आणि पोलिसांना साक्षीचा ॲड्रेस दिलेला असतो. साक्षी तिच्या स्वतःच्या घरी महिपत शिखरेच्या घरी राहत असल्याचं सत्य पोलिसांना सांगून तिला आता अडकवलेलं असतं. आणि प्रेक्षकांनो, पोलिसांनी साक्षीला पकडताच साक्षी गप्प बसत नाही. ती लगेचच प्रियाचं कारस्थान पोलिसांना सांगते. ती अडकल्यानंतर साक्षी प्रियाला सुद्धा अडकवते आणि इथे प्रिया तन्वी नसल्याचं सत्य सगळ्यांना सांगून टाकते. अर्जुन सायलीचा जो काही शोध असतो, प्रिया नक्की कोण आहे हे शोधण्याचा, तो शोध आता थांबलेला असतो. कारण साक्षीने इथे आता सगळ्यांना सांगून टाकलेलं असतं की प्रिया खरी तन्वी नाही आहे. त्यामुळे इथे खूप मोठं सत्य सुभेदार आणि किल्लेदार दोन्ही कुटुंबाच्या समोर आलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं, इथे आता साक्षीला सचिनने सांगितलेलं असतं की मला इथून जावं लागेल, मला अस्मीकडे जावं लागेल ना, निदान नाटक तरी करावं लागेल की माझं चुकलं, मला माफ कर. कारण साक्षी, माझ्यावरती खूप जास्त कर्ज आहे, ते कर्ज मला फेडायचं आहे. त्यासाठी मला अस्मिताची गरज लागणार आहे. कारण एवढे पैसे तीच मला देऊ शकते आणि मलासुद्धा तिचा तोच फायदा करून घ्यायचा आहे. एकदा का माझं कर्ज फेडून झालं की मी अजिबात अस्मिताबरोबर राहणार नाही आहे. मी अस्मिताला डिवोर्स देईन, तिला सोडून मी तुझ्याबरोबर लग्न करेन आणि आपण दोघेजणं कॅनडाला निघून जाऊ. आपण तिथे सेटल होऊ. आपण इथे थांबायचं नाही, असं आता सचिनने तिला प्रॉमिस केलेलं असतं. आणि तो म्हणतो, काळजी करू नको, मी एकदा का तिथे राहायला सुरुवात केली की तुझ्या अण्णांना बाहेर काढण्यासाठी आपण प्रयत्न करू. आणि अर्जुनचे काय प्लॅन्स आहेत, तो कशा पद्धतीने इथे काम करतोय, हे सतत मी लक्ष ठेवेन आणि तीसुद्धा तुला माहिती मी देत राहीन. पण आता मला अस्मिताकडे जाणं गरजेचं आहे. कारण त्या लोकांना असं नको वाटायला की मी पळ काढला. मला काही करून अस्मिताकडून मला 10 लाख रुपये मिळवायचे आहेत. मला सगळं कर्ज फेडून टाकायचं आहे. मग एकदा का सगळं कर्ज फेडलं की अस्मिताबरोबर 1 मिनिटसुद्धा मी राहणार नाही. मी लगेच तिला डिवोर्स देऊन टाकेन, असा प्लॅन सचिनने केलेला असतो. पण प्रेक्षकांनो, इथे आता साक्षी त्याच्यावरती विश्वास ठेवते. तिला वाटतं की खरोखरच सचिन बदलला आहे, त्याला माझ्याबरोबर लग्न करायचं आहे. अस्मिताकडे तो फक्त पैशांसाठी चालला आहे. पण खरं तर इथे सचिनला ना अस्मितामध्ये इंटरेस्ट आहे ना साक्षीमध्ये. त्याला फक्त पैशांमध्ये इंटरेस्ट आहे. त्याच्यावरती असलेलं कर्ज नक्की कोण फेडू शकेल याचा विचार तो करत असतो. एकदा त्याला वाटतं की साक्षी शिखरे मला पैसे देऊ शकते, म्हणून तो तिच्याकडे गेलेला असतो. पण साक्षीकडे तेवढे पैसे नसतात जेवढे त्याला हवे असतात. म्हणून तो पुन्हा अस्मिताकडे येतो. पण अस्मिताकडे आल्यानंतर अर्जुन सायलीला सचिनच्या कारस्थानाबद्दल कळतं आणि मग सचिनला पळ काढावा लागतो. पण आता सचिनने बघितलं, साक्षी काही दिवस खूपच जास्त विचित्र वागते. ती सचिनच्या बाबतीत खूप जास्त पॉझिटिव्ह झाली. तिच्याजवळ स्वतःचं असं कुणीच नाही आहे. एक तिचे अण्णा होते, ते सुद्धा जेलमध्ये जाऊन बसलेत. ती इन्सिक्युअर झालेली आहे. आता तिचं स्वतःचं असं कुणीच नाही आहे ज्याच्या खांद्यावरती डोकं ठेवून ती रडू शकते, ज्याच्याबरोबर आपले दुःख शेअर करू शकते. फक्त सचिनच असा व्यक्ती आहे जो पैशांसाठी का होईना पण तिची सगळी बोलणी ऐकून घेत असतो, तिचं सगळं म्हणणं ऐकून घेत असतो. पण प्रेक्षकांनो, आता इथे सचिनला साक्षीच्या याच वागण्याची भीती वाटायला लागली. त्याला असं वाटत असतं की मी इथे पैशांसाठी आलो आहे, पण तिने मला फक्त 5 लाख रुपये दिलेत आणि आता हे पैसे दिले तरी बाकीचं कर्ज मी कसं फेडणार आहे. तेव्हा तो साक्षीला म्हणतो की मला अस्मीकडे जाऊ दे. आणि म्हणून तो अस्मिताकडे आलेला असतो, कारण त्याला फक्त पैसे हवे असतात आणि अस्मिताच त्याला तेवढी मोठी रक्कम ही आपली घरच्यांकडून मिळवून देऊ शकते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सचिन प्लॅनिंग करतो की चक्कर येऊन तिथे बेशुद्ध झालेला आहे
आणि इथे आता त्याने मोबाईलसुद्धा सुरू केलेला असतो. पोलिसांना त्याचं लाईव्ह लोकेशन मिळाल्यानंतर अर्जुनला फोन करण्यात येतो. अर्जुन धावत पळत त्या लोकेशनवरती पोचतो आणि पोलीस आणि अर्जुन दोघेजण त्या ठिकाणी जातात. गोडाऊन उघडल्यानंतर सचिन तिथे बेशुद्ध झालेला असतो. तेव्हा अर्जुन त्याला उठवतो, म्हणतो, ए सचिन उठ, उठ सचिन उठ. तेव्हा सचिन इथे आता मी कुठे आहे, मी कुठे आहे असं नाटक करतो आणि म्हणतो, मी इथे कसं आलो? त्या साक्षी शिखरेने मला मारलं, मला इथे डांबून ठेवलं, मला तिने मारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, हे सगळं खोटं आहे. तेव्हा सचिन म्हणतो, नाही हे सगळं खरं आहे. अर्जुन म्हणतो, तुला माहिती आहे का, इथे अस्मिताईची डिलिव्हरी झाली आहे, तिला मुलगा झाला आहे, पण त्याचं तुला काहीच नाही आहे ना? सायलीने तुम्हाला रेस्टॉरंटमध्ये काय बघितलं? तू तर लगेच त्या साक्षीबरोबर पळ काढलास, लगेच तिथून निघून गेलास. एकदासुद्धा तुला वाटलं नाही की अस्मिताईजवळ फोन करून बोलावं? ती बिचारी तू इतका नीचपणा करूनसुद्धा तिथे तुझी वाट बघते आणि तू काय केलंस रे? पुन्हा पुन्हा तिचा विश्वासघात केलास, पुन्हा पुन्हा तिला फसवलंस. एवढं सगळं करताना तुला लाज कशी वाटली नाही काय माहिती. तेव्हा इथे आता लगेचच इथे सचिन म्हणत असतो, अर्जुन मला माफ कर, खरंच माझं चुकलं. ती मुलगी खूपच जास्त डेंजरस आहे, तिने मला इथे डांबून ठेवलं होतं, मला खूप जास्त मारलं, मी खरं बोलतोय, माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेव. अर्जुन प्लीज प्लीज मला घेऊन चल, मला माझ्या बाळाला बघायचं आहे रे, मला माझ्या बाळाकडे घेऊन चल. तेव्हा अर्जुन म्हणतो, ठीक आहे, तुला मी तिथे घेऊन जातोय, पण मी तुला आमच्या घरामध्ये पुन्हा राहू देणार नाही, अस्मिताईला फसवू देणार नाही, मी तुला जेलमध्ये टाकणार आहे. तेव्हा इथे सचिनला अर्जुन आता घरी घेऊन येतो. सचिनला बघितल्यानंतर अस्मिताला खूप जास्त आनंद होतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, हे घे, तू म्हणत होतीस ना की मी त्याला शोधत नाही आहे म्हणून, काढलं त्याला शोधून, पण आता त्याला मी बाहेर ठेवणार नाही आहे, मी पुन्हा त्याला जेलमध्ये टाकणार आहे. तेव्हा सचिन म्हणतो, अस्मी आपलं बाळ बघू दे, मला माझं बाळ बघायचं आहे. अस्मी मला खरंच माफ कर, माझं चुकलं गं, मला माहिती नव्हतं की ती साक्षी शिकरे आहे, तिने मला खोटं सांगितलं की ती समीरा शेखर आहे आणि तिने मला डांबून ठेवलं गं. जेव्हा सायली वहिनीने मला बघितलं तेव्हा तिने मला तिच्याबद्दलचं सत्य सांगितलं आणि तेव्हा मला खूप मोठा धक्का बसला. तेव्हा मी तुझ्याकडे तडक यायला निघालो होतो, पण त्या साक्षीने मला तिच्या वडिलांच्या गोडाऊनमध्ये नेलं आणि तिथे मला गुंडांच्या मदतीने बांधून ठेवलं होतं, मला खूप मारलं आणि तिने मला तिथेच उपाशी तापाशी बांधून ठेवलं होतं, असं आता सचिन इथे अस्मिताला सांगत असतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, झालं, कहाणी रचून झालं, हे सगळं प्लॅन केलेस तू, त्या साक्षीने तुला प्लॅन करून इथे पाठवले ना, मला माहिती आहे ना, 2-3 दिवस तू प्लॅनिंग केलंस, त्यानंतर तू इथे आलं आहेस. ही गोष्ट न कळण्या इतपत मी मूर्ख नाही आहे, मी एक लॉयर आहे, हे तू विसरतो आहेस का? अरे अशा कहाण्या तयार करत असताना मी लोकांना किती वेळा तरी बघितलं आहे आणि कोर्टामध्ये खोटं पाडलं आहे. त्याच्यामुळे माझ्यासमोर या कहाण्या रचू नको. माझी इथे भोळी बाबडी इनोसंट बहीण, हिला तू मूर्ख बनवू शकतोस रे, पण मला अर्जुन सुभेदारला तू मूर्ख बनवू शकत नाही. मला तुझा प्लॅन आधीपासूनच माहिती आहे. झालं बाळाला बघून, झालं अस्मिताईला भेटून, चल आता चल, जेलमध्ये चल आता. तेव्हा इथे अस्मिता म्हणत असते, अर्जुन थांब ना, काय करतोयस तू? अरे त्याची पण काहीतरी बाजू आहे ना, त्या साक्षीने त्याला फसवलं, तो तरी काय करणार? तेव्हा अर्जुन म्हणतो, का दूधखुळा आहे का तो? दूधखुळा आहे, त्याला चांगलं वाईट बरोबर चूक काही कळत नाही, खायचं प्यायचं सगळं कळतं ना, छान स्टाईलमध्ये राहायचं कळतं आणि ही गोष्ट कळत नाही त्याला. अगं अस्मिताई, तो तुझ्या ह्या स्वभावाचा गैरफायदा घेतोय, तुला कळत नाही आहे, तुझ्या साध्या भोळ्या स्वभावाचा हा माणूस गैरफायदा घेतोय, ही गोष्ट तुला का कळत नाही आहे? अगं जो माणूस इथे बाळाला बघायला आत्ता येऊ शकतो, 5-6 दिवसानंतर तो आयुष्यभरासाठी तुझ्याबरोबर राहू शकतो, तुझ्या बाळाची काळजी घेऊ शकतो, ही गॅरंटी आहे तुला? त्याला फक्त पैसा हवा आहे, बाकी त्याला काही नको, मला कळतंय ना, त्याला फक्त तुझ्याकडून पैसा हवा आहे. तुझं क्रेडिट कार्ड घेऊन गेलं आहे ना, हां बरोबर ना, तुझं क्रेडिट कार्ड तिथे पडलं होतं, हे मला भेटलं. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन खूपच चिडलेला असतो, खूपच त्याच्या बहिणीचा, तिच्या ह्या साध्या स्वभावाचा कुणीतरी गैरफायदा घेत आहे या गोष्टीची जाणीव जेव्हा अर्जुनला होते, तेव्हा त्याला भयंकर राग येतो आणि अशा माणसाबरोबर तू राहायचं नाही, हे त्याने निष्कून सांगितलेलं असतं. तेव्हा इथे अस्मिता म्हणते, सायली अगं समजाव ना तो अर्जुनला, आता तू मला सांग, अर्जुन चुकला, त्याने जर काही खोटं बोला, तुला काही सांगितलं नाही, तुझ्याशी खोटं बोलला, तर तू लगेच त्याला मारशील का गं? लगेच त्याला सोडून देशील का? सांग ना तू मला, तू त्याला डिवोर्स देशील का? तेव्हा सायली म्हणते, हो देईन मी डिवोर्स. जो माणूस माझ्याशी खोटं बोलेल, मला फसवेल, माझ्या भावनांना इथे तो कमी लेखेल, अशा माणसाबरोबर मी राहणार नाही. जो माझा आणि माझ्या भावनांचा विचार करणार नाही,
जो मला वारंवार फसवेल त्या माणसाला मी सोडून जाईन. मी पुन्हा पुन्हा त्याला संधी देणार नाही, असं सायलीने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. तेव्हा इथे आता लगेच सचिन म्हणतो, हे बघ सायली वहिनी, ते तुझं मत झालं, पण माझ्या बायकोचा माझ्यावरती विश्वास आहे की मी खोटं बोलत नाही आहे. मी खरंच सांगतोय साक्षी मला फसवत होती अस्मिता, मी खरंच सांगतोय. तिने मला समीरा शेखर असं नाव सांगितलं आणि त्यानंतर तिने मला तिच्या गोड गोड बोलण्यामध्ये गुंडाळलं गं. आणि तिथे जेव्हा मला सायली वहिनीने बघितलं ना, मी फक्त तिला भेटायला गेलो होतो अगं. तिने मला भेटायला बोलवलं होतं. जर मी भेटायला गेलो नाही तर ती जीव देईल अशी धमकी तिने मला दिली आणि तो आळती माझ्यावरती टाकेल, म्हणून मी तिला फक्त भेटायला गेलो होतो. पण इथे सायली वहिनीने बघितल्यानंतर ती घाबरली आणि तीसुद्धा मला तिच्याबरोबर घेऊन निघून गेली. त्यावेळेला मलाही काही कळलं नाही आणि तेव्हा तिने मला सत्य सांगितलं आणि मी तडक तुझ्याकडे यायला निघालो तर तिने मला एका खोलीमध्ये गोडाऊनमध्ये मला बंद करून ठेवलं होतं. विचार अर्जुनला, तो आला तेव्हा मी कुठे होतो विचार. तेव्हा अर्जुन म्हणतो, मग त्याच वेळेला तुझा फोन ऑन कसा झाला? तू तर बेशुद्ध झाला होतास ना, मग त्याच वेळेला तुझा फोन ऑन कसा काय झाला? आणि हे जे तुला लागलंय हे तू स्वतःहून मारून घेतल्यासारखं वाटतंय या आताच लागल्यासारखं वाटतंय, हे मला कळत नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्जुन भयंकर चिडलेला असतो. अर्जुनला त्याच्या हर एक गोष्टीवरती आता प्रॉब्लेम असतो. तेव्हा इथे अस्मिता मात्र त्याच्यावरती विश्वासच ठेवत असते. तेव्हा इथे सचिन म्हणतो, मी खरंच सांगतोय, ती खूप डेंजरस आहे. ती कुणालाही मारू शकते. ती पुन्हा मला मारण्याचा प्रयत्न करू शकते. अर्जुन, हवं तर पोलिसांना सांग. साक्षी शिकरे ही तिच्या घरामध्ये राहते. ती लपून बसले तिथे. महिपतच्या घरामध्ये साक्षी शिकरे राहते. मी खरं बोलतोय अस्मी, मला तिचा खरा चेहरा समजला आहे. मला आता तिच्याबरोबर राहायचं नाही आहे. मी पोलिसांना सुद्धा स्टेटमेंट द्यायला तयार आहे की तिने मला मारलं, मला गोडाऊनमध्ये ठेवलं होतं आणि स्वतः मात्र तिच्या वडिलांच्या घरामध्ये, महिपत शिकरेच्या घरामध्ये लपून बसले. आता हे सत्य मी पोलिसांना सांगायला तयार आहे. मला तिच्याबद्दल काही वाटत नाही, काही बोलायचं नाही आहे, असं त्याने आता सांगितलेलं असतं. तेव्हा अस्मिता म्हणते, बघितलंस सचिन आता साक्षीबद्दल सगळं खरं खरं सांगतोय. तो एक प्रकारे तुझी मदत करतोय अर्जुन, तुला कळत नाही आहे का? तेव्हा प्रेक्षकांना इथे आता अर्जुनलाच सचिन खोटं पाडत असतो की त्याचं आता साक्षीवरती प्रेम नाही आहे, त्याला तिच्याबरोबर राहायचं नाही आहे. खरं तर त्याला साक्षीच्या तावडीतून सुटायचंच असतं, कारण ती त्याच्यासाठी ओव्हर पॉझेसिव्ह झालेली असते आणि अशी बाई एकतर स्वतः जीव देऊ शकते किंवा दुसऱ्याचा समोरचा जीव घेऊ शकते, हे आता सचिनला बरोबर कळलेलं असतं आणि म्हणून तो स्वतःची कातडी वाचवण्यासाठी साक्षी शिकरे तिच्या घरामध्ये राहते हे अर्जुन आणि पोलिसांना सांगून मोकळा झालेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता प्रियासुद्धा काहीच बोलत नाही. साक्षीला ती सांगतसुद्धा नाही. ती म्हणते, जाऊ दे, साक्षी जेलमध्ये गेली तर मला काय करायचं आहे, उलट बाहेर एकही पुरावा आता उरणार नाही. त्यानंतर साक्षीला पकडण्यासाठी पोलीस घरामध्ये गेलेले असतात आणि पोलीस तिथे गेल्यानंतर कपाट वगैरे उघडलं जातं तर ती कपाटामध्येच लपून बसलेली असते आणि ती पोलिसांना सापडते. तेव्हा पोलीस तिला अरेस्ट करून घेऊन जात असतात आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पोलीस म्हणतात की आम्हाला सचिनने सांगितलं तुला इथे ठेवलंय म्हणून, कळलं का? तेव्हा अर्जुन म्हणतो की त्या सचिनने सगळं काही सत्य सांगितलं. तू त्याला पाठबळ दिलं होतंस ना, पाठिंबा दिला होतास, पण बघितलंस त्याने फसवलं तुला. तेव्हा इथे आता साक्षी भयंकर चिडलेली असते की मला प्रियाने का फोन करून सांगितलं नाही की सचिनने सगळं काही या लोकांना सांगितलं आहे. ती आता इतकी चिडलेली असते की ती म्हणते की मला अटक कराल, पण तुमच्या घरामध्ये जी प्रिया आहे तिचं काय कराल? ती तुमच्या घराला लागलेली वाळवी कीड आहे. ती सुभेदारांचं घर कधीपासून पोखरते, 2.5 वर्ष झाली, तरीसुद्धा तुम्हाला तिचा खरा चेहरा समजलेला नाही आहे का? तरीसुद्धा तिला घरामध्ये ठेवून घेतलेत का? तर तुमची तन्वी आहे म्हणून तिला डोक्यावरती घेतलं. सुभेदारांची सून जेलमधून जाऊन आली तरीसुद्धा तुमची अक्कल काही ठिकाणावरती येतच नाही आहे. माणसाने मूर्ख असावं, पण किती मूर्ख असावं. ती आहे ना प्रिया, ती तुमची खरी तन्वी नाही आहे, ती दुसरीच कुणीतरी आहे. तन्वी तुमची वेगळी कुणीतरी आहे, ती खरी तन्वी नाही आहे. ती तुमच्या घरामध्ये तन्वी म्हणून फक्त राहते, खोटं बोलते, नाटक करते, ती खरी तन्वी नाही आहे. या सत्याचा खुलासा आता साक्षीने जाता जाता अर्जुनसमोर केलेला असतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, मग कोण आहे ती खरी तन्वी, कोण आहे ते पण सांग ना. तेव्हा इथे आता साक्षी म्हणते, ते तू शोधून काढ, पण मी जेलमध्ये गेले ना, त्या प्रियाला मी बाहेर आनंदाने राहू देणार नाही. प्रिया खरी तन्वी नाही आहे. अरे तन्वी म्हणून ती तुम्हाला लुटते, तुमच्या डोक्यावरती बसते, तरीसुद्धा तिला घरामधून ठेवून घेतले तुम्ही. लाज नाही वाटत तुम्हाला? अरे एवढे मोठे वकील आहात ना तुम्ही, मग एक गुन्हेगार मुलगी इतकी वर्ष तुम्हाला फसवते, तुम्हाला कळत नाही आहे का? जा, जाऊन विचार त्या प्रियाला, तिला सांग साक्षीने सांगितलं की तू खरी तन्वी नाही आहेस म्हणून. अशा पद्धतीने प्रेक्षकांनो,
सचिनने साक्षीला फसवलेलं असतं आणि इथे साक्षी फसल्यानंतर ती जेलमध्ये गेल्यानंतर तिने प्रियाचं सत्य सांगितलेलं असतं की ती खरी तन्वी नाही आहे म्हणून. हे सत्य तिने पोलीस आणि अर्जुन या दोघांनासुद्धा सांगितलेलं असतं.